नमस्कार. डेली आन्सर रायटिंग सिरीज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण इथेचा प्रश्न पाहणार आहोत. विद्यार्थ्यांच्या कमेंट आल्या की मॅडम आम्हाला रील मध्ये पूर्ण आन्सर समजून सांगण्याचा प्रयत्न करा आणि मी आता ते आन्सर सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ओके, तर आपण पहिला आपला हा प्रश्न पाहूयात. यामध्ये प्रॉबिटी आणि इंटिग्रिटी मधला डिफरन्स आपल्याला पाहायचा आहे आणि भारतीय प्रशासनामध्ये त्याचं महत्व आपल्याला विशद करायचं आहे. 10 मार्कचा हा प्रश्न आहे आणि 150 शब्दांमध्ये लिहायचा आहे. मग यामध्ये आपण लिहिणार कसं, काय काय कोणकोणत्या गोष्टी आपण इथे विशद करू शकतो, एक चांगलं इंट्रोडक्शन देऊ शकतो ज्यामध्ये प्रॉबिटी आणि इंटिग्रिटी मधला डिफरन्स लिहू शकतो. थोडक्यात जर फरक लक्षात ठेवायचा तर तो कसा लक्षात ठेवायचा. प्रॉबिटी स्टँड फॉर पब्लिक लाईफ अँड इंटिग्रिटी स्टँड फॉर माय ओन व्हॅल्यूज, म्हणजे ज्याला आपण वैयक्तिक नैतिक मूल्य असं म्हणू शकतात. डेफिनेशन मी तुम्हाला सांगितली होती, PITA. P इज इक्वल टू इंटिग्रिटी. त्यामध्ये प्रॉबिटीमध्ये इंटिग्रिटी पण येणार आणि इंटिग्रिटीमध्ये ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी येणार. या पद्धतीने जर तुम्ही लक्षात ठेवलं तर उत्तरामध्ये तुम्हाला भरपूर गोष्टी इथे कॉन्सेप्ट लक्षात राहू शकतात. उदाहरणं फक्त तुम्ही इथे ऍड करा आणि एक चांगलं कन्क्लुजन लिहिण्याचा प्रयत्न करा उदाहरण देऊन. या पद्धतीने तुम्ही उत्तर लिहू शकता. पूर्ण व्हिडिओ आणि डिटेलमध्ये आन्सर पाहायचं असेल तर VA अकॅडमी युट्यूबला जाऊन पाहू शकता. थँक्यू.